नमस्कार मित्रांनो, आज आपण वाकडमधील 2 BHK ची एकदम प्राइम एकदम लक्झरियस फ्लॅट असणारी लोकेशन पाहणार आहोत, जी की आहे MJ ओपेरा। इथे एकदम लक्झरियस 2 BHK देण्यात आलेले आहेत म्हाडासाठी। तर त्याची सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि NH4 हायवेला ही खूप जवळच आहे आणि जी आपली टॉप टॉवर ही साईट आहे त्याच्याबरोबर अपोजिट साईडलाच ही साईट देण्यात आली 2 BHK साठी। तर ज्यांना 2 BHK घ्यायचे ते नक्की या घरासाठी अप्लाय करू शकतात। यामधील जे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत 2 BHK याला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि सर्व एमडी सुद्धा यामध्ये वापरायला भेटणार आहेत। त्यामुळे नक्कीच हा फ्लॅट सुद्धा खूप चांगला आहे। याचा पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे, तोही तुम्ही रेफर करू शकता। आणि जर तुम्हाला यासाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता व्हॉट्सअपवर तुमचे डॉक्युमेंट जरी पाठवले तरी मी यासाठी तुमचे रजिस्ट्रेशन करून देऊ शकतो। तर अजून आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राइब केले असेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील। आपण याचा साइट व्हिजिट सुद्धा केलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहत आहात। पूर्ण आपण फ्लॅटचा सुद्धा यामध्ये व्हिडिओ केलेला आहे, फ्लॅट कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे, तर तोही तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ एंड पर्यंत जरूर पहा। यासाठी मला फक्त व्हॉट्सअपवर हाय असा मेसेज करा, तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट वगैरे सर्व माहिती भेटून जाईल। आणि इंस्टाग्रामवर आपली याचे सर्व रील्स अवेलेबल सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता। सर्वप्रथम याची बेसिक माहिती आपण पाहूया की काय आहे बेसिक माहिती याची। तर साईटचं नाव आहे MJ ओपेरा, वाकडमध्ये ही साईट देण्यात आलेली आहे। स्कीम कोड आहे 914। LIG इन्कम ग्रुपसाठी स्कीम आहे, पण EWS वाले सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात म्हाडाच्या नियमाप्रमाणे। यासाठी डिपॉझिट भरावं लागेल 20,708 रुपये। 2 BHK यामध्ये 15 देण्यात आलेले आहेत, ज्यांची प्राइस ठेवण्यात आलेली आहे 26 लाख रुपयाच्या आसपास याची प्राइस ठेवण्यात आलेली आहे। ज्यांचा कार्पेट एरिया आहे 500 ते 530 एवढा कार्पेट एरिया इथे देण्यात आलेला आहे। आणि या सर्व फ्लॅटला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला यामध्ये सर्व एमडी सुद्धा वापरायला भेटणार आहेत, कारण हा फ्लॅट कॉमन बिल्डिंग मध्ये आहे। याची डेट ऑफ कम्प्लिशन जी आहे ती 31/10/2025 आहे रेराप्रमाणे। आणि हा फ्लॅट रेडी पोझिशन सुद्धा आहे सध्याच्याला। थोडंसं काम याचं किरकोळ बाकी आहे, ते या तारखेपर्यंत नक्की ते पूर्ण करतील। यामध्ये कोणत्याही लिटिगेशन्स नाही आहेत आणि टोटल 3 विंग्स या प्रोजेक्टला आहेत। आणि म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते कॉमन बिल्डिंग मध्ये देण्यात आलेले आहेत। बिल्डिंग जी आहे ही टोटल 22 फ्लोअरची बिल्डिंग आहे। यामध्ये 3 फ्लोअर पार्किंग आहे, 2-3 बेसमेंट आहेत 2। आणि त्यामध्ये म्हाडाची जी बिल्डिंग आहे बी विंग, म्हणजे म्हाडाचे फ्लॅट ज्या बिल्डिंग मध्ये आहेत त्यामध्ये प्रत्येक फ्लोअरला 4 फ्लॅट आहेत म्हाडाचे, फर्स्ट सेकंड थर्ड फ्लोअरला। 3 लिफ्ट 2 स्टेअरकेसेस आहेत आणि मधला पॅसेज जो आहे तो 7 फूटच्या आसपास देण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपली ही जी साईट आहे MJ ओपेरा वाकड, ही ऍक्च्युली गुगल मॅप्सवर कोठे आहे किंवा त्याचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे ते आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला सिम्पली गुगल मॅप्सवर टाईप करायचं आहे MJ ओपेरा। तर तुम्हाला ही सिम्पली ही साईट दाखवणार आहे MJ ओपेरा। तर ही आपण मार्क सुद्धा केलेली आहे। ही जी साईट आहे ही MJ ओपेरा आहे। याचे काही फोटोज पण आहेत साईटचे, तेही तुम्ही रेफर करू शकता। आणि याची प्रत्यक्ष साईट व्हिजिट सुद्धा आपण केलेली आहे, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही रेफर करणारच आहात। तर आता आपण याची जी लोकेशन आहे ती एक्झॅक्ट कुठे आहे ते पाहूया। आता हा जो आहे हा NH4 हायवे आहे, म्हणजे पुणे मुंबई हायवे आहे। आणि इकडे वाकड हिंजवडी हा रोड आहे, मेन रोड आहे डबल लेनचा। आणि इथून थोडंसं लेफ्टला गेल्यानंतर या ठिकाणी ही साईट MJ ओपेरा ही देण्यात आलेली आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जवळच म्हणला तर हिंजवडी IT पार्क इथून खूप क्लोज डिस्टन्सला आहे। डीमार्ट वगैरे आहेत, चांगल्या स्कूल्स वगैरे इथं खूप सर्व जवळ काही आहेत, म्हणजे एकदम प्राइम लोकेशन याची आहे। आणि हा जो एरिया आहे एकदम म्हणजे गजगजीत नाहीये, एकदम सुटसुटीत असा एरिया आहे। त्यामुळे एक निसर्गरम्य वातावरण सुद्धा इथं आहे। जिथे मी साईट पाहायला गेलो होते तुम्हाला असं खरोखर असं वाटलं की एकदम चांगलं असं वातावरण आहे। आणि किंवा इकडे NH4 पासून सुद्धा काहीच डिस्टन्सवर आहे, इथं मेट्रो स्टेशन वगैरे सुद्धा इथं जवळच आहे। हा जो आहे हा मेट्रो स्टेशन वगैरे आहे इथे जवळच। तर ठीक आहे, आता आपण याची जो फ्लोर प्लॅन आहे तो पाहूया कसा आहे। विजिटला आपण आता फ्लॅट बघायला जात आहोत, तर याचं पैसे सुद्धा लवकरच आहे। तर आता आपण पाहूया की फ्लॅट ऍक्च्युअली कसा आहे। बिल्डर सुद्धा खूप चांगले आहेत, त्याने आपल्याला अलाउ पण केलेला आहे फ्लॅट पाहण्यासाठी। चला।
तर कोणत्याही अंडर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये जाताना तुम्हाला हेल्मेट घालणे जरुरी आहे, जेणेकरून तुम्हाला इजा होणार नाही. बंद करतील प्रकारे. आता आपण म्हाडाचा फ्लॅट पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता की प्रत्येक फ्लोअरला म्हाडाचे 4 फ्लॅट्स आहेत. आता 3 फ्लोअर पार्किंग असल्यामुळे थोडासा मी दमलेला आहे वर चढल्यामुळे. तर हा आहे म्हाडाचा फ्लॅट. तुम्ही पाहू शकता छोटी बाल्कनी म्हाडासाठी देण्यात आलेली आहे. एकदम रेडी पोझिशन हा फ्लॅट आहे. तर हा आपला हॉल आहे. हॉलमध्ये इकडे हे आहे ते कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. त्यानंतर इकडे एक बेडरूम आहे. बेडरूमला सुद्धा मस्त असं व्हेंटिलेशन आहे. पूर्ण भिंतच इथे स्लायडिंग डोर्स वगैरे आहे त्याला. ग्लास एकदम वर्क आहे. एकदम फुल चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरण्यात आलेलं आहे. दरवाजे वगैरे सर्व एकदम व्यवस्थित आहेत. 2 BHK होता. हा एक बेडरूम आहे. हा इकडे किचन इकडे, सॉरी 2 बेडरूम झाल्या आणि किचन जे आहे ते या साईडला आहे. तुम्ही पाहू शकता हे किचन आहे. एकदम सफिशियंट साईजचं आहे किचन सुद्धा. आणि हे हॉलचं जे बाल्कनी आहे पूर्ण स्लायडिंग आहे. इथे पण डोर बसणार आहेत सगळे. ते सर्व डोर इथे बसणार आहेत. स्लायडिंग डोर सर्व. एकदम लक्झरियस असा फ्लॅट वाटतोय हा. तर हा 2 BHK फ्लॅट आहे जो म्हाडाला अलोकेट करण्यात आलेला आहे. ओके, धन्यवाद. ही जरी बाल्कनी छोटी असली तरी हा समोरचा जो स्पेस आहे तो असाच आहे पूर्ण. फर्स्ट फ्लोअरला फक्त हा बेनिफिट असणार आहे की हा सुद्धा स्पेस तुम्हाला यूजमध्ये येऊ शकतो. पण सेकंड थर्ड फ्लोअरला तुम्हाला नसणार आहे. हा फक्त हा जो स्पेस आहे तो फर्स्ट फ्लोअरलाच आहे की हा यूजमध्ये येऊ शकतो. एकदम कन्स्ट्रक्शन क्वालिटी एकदम चांगली आहे. तर आपली ही जी साईट आहे MG ऑपेरा, याची मार्केट प्राइस काय आहे हे पाहण्यासाठी आपण 99 एकर या वेबसाईटला आपण आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता की 2 BHK आणि 3 BHK इथे प्राइस तर दाखवत नाही आहे. प्राइस ऑन रिक्वेस्ट म्हणत आहे. ऑक्टोबर 2025 पोझिशन पण दाखवत आहे. म्हणजे हीच ती साईट आहे. आणि यामध्ये मी स्वतः ज्यावेळी व्हिजिट केली होती साईट त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की 754 जो कार्पेट एरिया आहे त्याची प्राइस जवळपास 1,02,00,000 आहे त्यांच्याकडे. ही त्यांनी मला तोंडी सांगितलेली होती प्राइस. त्याचा आपल्याला कोणती डॉक्युमेंट नाही आहे, पण त्यांनी मला ती तोंडी प्राइस सांगितली होती. इथं तर प्राइस शो करत नाही आहे, पण प्राइस आपल्याला माहीत आहे की 1 करोडच्या आसपास 2 BHK त्यांचा 750 स्क्वेअर फूटचा आहे आणि आपला जो आहे तो 500 स्क्वेअर फूटचा आहे. म्हणजे तुम्ही एक अंदाज लावू शकता की म्हाडाचा फ्लॅट ती अगर मार्केट प्राइस आपण करायचं म्हटलं तर कमीत कमी 60-70 लाख रुपये, तर त्याची 70 लाख रुपये आरामात त्याची कॉस्टिंग व्हायलाच पाहिजे म्हाडा फ्लॅटची. कारण कॉमन बिल्डिंगमध्ये आहे, सर्व MD सुद्धा आहेत. त्यामुळे 70 ते 75 लाख रुपये याला आरामात मार्केट कॉस्ट आपण पकडू शकतो, जे की 1/3च असेल म्हाडा फ्लॅट किमतीच्या. यामधील जो म्हाडा फ्लॅट आहे जो 500 कार्पेटचा आहे त्याची म्हाडा किंमत दिलेली आहे 26 लाख रुपये. त्यामध्ये एक्स्ट्रा चार्जेस थोडे असणार आहेत, म्हणजेच गव्हर्नमेंटची स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस आणि मेंटेनन्स वगैरे अगर ऍड केले आपण तर एक अंदाजे 4 ते 5 लाख रुपये होतील त्याचे. तर 30 ते 31 लाखापर्यंत हा फ्लॅट तुम्हाला तसा बसणार आहे. जर अगर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्याचा 6,000 रुपये पर स्क्वेअर फूट असा याचा रेट येतोय, जो की मार्केट रेटपेक्षा जवळपास हाफच आहे. जसं की आपण पाहिलं की बिल्डरचा फ्लॅट इथे किती किमतीचा आहे, खूप महाग आहे बिल्डरचा फ्लॅट इथे. आणि म्हाडाने तुम्हाला फक्त चान्स दिलेला आहे की तुम्ही एवढ्या कमी किमतीमध्ये हा फ्लॅट घेऊ शकता. तर या ठिकाणी रेंटचा विचार केला तर तुम्हाला इथे इझिली 25,000 रुपये प्लस इथं रेंट तुम्हाला भेटू शकतो. कारण या फ्लॅटला सर्व MD सुद्धा आहेत. त्यामुळे हा म्हाडाचा फ्लॅट आहे असे वाटणारच नाही कधी कोणाला.
फक्त घेतानाच फक्त म्हाडा फ्लॅट आहे, नंतर हा म्हाडा फ्लॅट असणार आहे. तर तुम्हाला इथं जे रेंट चालू आहे मार्केटने तेच तुम्हाला रेंट इथं 100% भेटू शकतं. आणि अगर या सर्व गोष्टींचा विचार केला आपण, याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस बघितले, तर ॲडव्हान्टेजेस तर याचे खूप आहेत. डिसॲडव्हान्टेज मला असं त्यामध्ये काही असं विशेष वाटलं नाहीये. कारण म्हाडा फ्लॅट कॉमन बिल्डिंगमध्ये पण आहेत. म्हाडा फ्लॅट बाल्कनी आहे. एकदम सर्व मटेरियल सुद्धा चांगलं यूज केलेलं आहे. पूर्ण मी ती साईट व्हिजिट करून पाहिलेली आहे. सर्व मटेरियल क्वालिटी चांगली आहे. एकदम लक्झरियस असा फ्लॅट तो बनवलेला आहे. त्यामुळे डिसॲडव्हान्टेज मला ह्यात काही वाटत नाहीयेत. आणि ॲडव्हान्टेज यात खूप आहे. तर नक्की या साईटला तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करा आणि मग ठरवा की अप्लाय करायचे की नाही. प्राईस सुद्धा एकदम जेन्युइन आहे. तर ठीक आहे, आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.